आज आपण अप्रतिम चवीची ढाबा स्टाईल अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत। तर हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिकास रेसिपी। आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी ढाबा स्टाईल भेंडीची भाजी। तर त्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो भेंडी घेतली आहे। त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि कॉटनच्या कपड्यांनी मी याला सुकं करून घेतलंय। सुकं केल्यामुळे जी भेंडीची भाजी आपली चिकट होत नाही। तर भेंडी बघा कवळी असावी। आता तुम्हाला मी यापैकी काही भेंडी चिरून दाखवते। तर जो भेंडीचा जो देठाचा आणि टोकाचा भाग आहे तो कट करून टाकायचा आणि असं मधून त्याला एक चीर घालायची। ती बघायची भेंडी आपली किडकी आहे की नाही। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे। भेंडी जर खूप मोठी असेल ना तर त्याचे 2 तुकडे देखील तुम्ही करून घेऊ शकता, पण इथे भेंडीची साईज छोटी आहे त्यामुळे मी ॲज इट इज ठेवली आहे। तर सर्व भेंडी कट करून झाले, त्याला एका बाउलमध्ये मी काढून घेतलंय। आता यामध्ये 2 ते 3 चिमूट हळद टाकायची आणि भेंडीच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि भेंडीच्या चवीपुरतंच आपल्याला लाल मिर्च पावडर टाकायची आहे आणि नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे असे बेसन पीठ टाकायचं आहे आणि छान त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू देखील ऍड करू शकता, पण आपल्याला नंतर यामध्ये दही घालायचंय आणि टोमॅटो देखील घालायचे। तर ह्यामुळे खूप आंबटपणा येईल, दही आणि पुन्हा टोमॅटो आणि पुन्हा लिंबूचा रस, त्याच्यामुळे मी ते लिंबूचा रस स्किप केला आहे। तर बघायला मी बाउलमध्ये छान असं टॉस करून घेते आहे, जेणेकरून जे सगळे सुके मसाले यावरती कोट होईल भेंडीवरती। आता भेंडी छान असं मिक्स झाली, याला 5 मिनिटसाठी आपण साईडला ठेवून देऊ। आता बाकीची तयारी करून घेऊयात। बघा इथे मसाल्यासाठी मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले, आलं घेतलंय, लसूण घेतलंय। आता ह्याला आलं, लसूण, टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करून घेऊयात। आता त्याचप्रमाणे आपण काही सुके मसाले घेऊयात। बघा एका बाउलमध्ये मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरचं साठवणीतले लाल तिखट आणि पाऊण चमचा गरम मसाला घेतला आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। मसाला भिजवून घेतल्यामुळे भाजीमध्ये याची चव छान वाढते, त्यामुळे आपण हे सुके मसाले भिजवून घेतले आहेत। आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकले आणि गॅसची फ्लेम हाय करायची। आता यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेली भेंडी होती ती ऍड करायची आहे आणि हाय फ्लेमवरती ह्याला छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करून घेऊ शकता। 5 ते 6 मिनिट अशीच ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे। या प्रोसेसमुळे आपली भेंडी 50% देखील कुक होते आणि जे मसाल्यांचे फ्लेवर आहे ना ते छान भेंडीमध्ये उतरले जातात आणि जे बेसन पीठ आपण टाकलंय ना त्याचा देखील खमंगपणा यामध्ये छान असा वाढतो। तर ही भेंडी आपल्याला अशी छान अशी यावरती 5 मिनिट अजून परतून घ्यायची आहे। तर सतत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि सतत त्याला मिक्स करत राहायचंय। भेंडी छान अशी परतून झाली, आता एका प्लेटमध्ये आपण याला साईडला काढून घेऊयात। तर इथे बघा मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले। आता त्याच कढईमध्ये आपल्याला भेंडीला फोडणी द्यायची आहे। तर त्यामध्ये तेल टाकले 2 चमचे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायची। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण कांदा ऍड केलाय। आता या कांद्याला छान तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट। आता बघा कांदा देखील आपलं छान परतलं गेलंय। आता यामध्ये आपण आलं, लसूण, टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली होती ती ऍड करायची आहे आणि आता ह्याला देखील छान आता परतून घ्यायचं। तर बघा यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे आणि चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे। मीठ जरा बेतानीच घालायचं आहे कारण आपण भेंडीमध्ये देखील मीठ टाकलेलं आहे। आता छान ह्या मसाल्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट। जोपर्यंत या मसाल्याचा कच्चेपणा कमी होत नाही तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा आता हे छान ड्राय झालंय, तर यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले मसाला होता, गरम मसाला, धना पावडर आणि साठवणीतले लाल तिखट, ते यामध्ये ऍड करायचं आहे। आता छान याला देखील यामध्ये परतून घ्यायचं आहे। तर आता मसाले छान असे परतून झाले तर ते गॅसची फ्लेम स्लो करायची आणि यामध्ये आपल्याला छोटे 4 चमचे दही ऍड करायचे आहे। लक्षात ठेवा फ्रेशच आपल्याला दही यामध्ये घालायचंय, शिळे दही नकोय। त्यामुळे शिळे दहीमुळे याचा खूप असा आंबटसर स्मेल येतो आणि खायला देखील चव देत नाही, म्हणून फ्रेश असं दही यामध्ये टाकायचं आहे। आता छान मसाल्यामध्ये ह्या दहीला परतून घ्यायचं आहे। सर्व मसाले छान शिजले जावेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला ऍड करायचं आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर एकजीव होईल असं। आता बघा थोडंसं पाणी घातलंय। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचंय। आता यामध्ये चवीपुरती कोथिंबीर ऍड करायची। तर इथे बघा मी अर्धी वाटी कोथिंबीर टाकली आहे। आता कोथिंबीरला छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। तर तुम्ही ते बघू शकता छान मसाल्याला वरती तेल सुटलंय। आता यामध्ये परतून घेतलेली भेंडी ऍड करायची आहे आणि या भेंडीला छान या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करायचंय।
तुम्हाला भेंडी अजून लपथपीत हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील अजून घालू शकता. पाणी घातल्यामुळे भेंडी बिलकुल चिकट नाही होत, कारण आपण यामध्ये टोमॅटो आणि दही घातलं, त्यामुळे भेंडी बिलकुल चिकट नाही होत. तर आता याला आपण 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊयात, म्हणजे जी 50% राहिलेली अजून भेंडी आहे ना ती देखील यामध्ये शिजून निघेल. तर बघा 5 मिनिट झाले, भेंडी छान आपली शिजली गेली आहे. तर तयार आहे आपली जबरदस्त चवीची अशी ढाबा स्टाईल भेंडीची भाजी. तर तुम्ही देखील या पद्धतीने भाजी करून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. ही भाजी तुम्ही चपाती किंवा डाळ भातासोबत साईड डिश म्हणून देखील खाऊ शकता, मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता आणि ऑफिस डब्यासाठी देखील देऊ शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.